नमस्कार प्रेक्षकांनो, तर नवरी मिळे हिटलरला आता खूपच रंजक वळणावर येऊन ठेपली आहे। आपल्याला असं पाहायला मिळत आहे की एजेचं लग्न फायनली लीलासोबतच झालं आहे आणि श्वेता आणि एजेच्या 3 सुना यात काहीच करू शकल्या नाहीत। खरं तर एजेला सुद्धा माहीत नसतं की त्याचं लग्न लीलासोबत होत आहे, कारण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे लीलाने तिच्या चेहऱ्यावर ओढणी घेतलेली असते आणि लग्नाची विधी पूर्ण होईपर्यंत तिचा चेहरा तसाच झाकलेला असणार असतो। तर आता एजे लीलाच्याच गळ्यात मंगळसूत्र घालणार आहे आणि लीलासोबतच 7 फेरे घेणार आहे। एजेच्या सुनांना असं वाटत असतं की श्वेताच त्यांची सासू म्हणून येणार आहे आणि लीला त्यांना बिलकुलच आवडत नसते। पण एजेच्या आईला मात्र लीलाच सून म्हणून हवी असते आणि अखेर एजेच्या आई खुश होणार आहेत, कारण लीलाच त्यांची सून बनणार आहे। आणि लीलाच्या आईला देखील असं वाटत असतं की लीला त्या घरात जावी, कारण ते घर खूप श्रीमंत आहे आणि जर एजेशी लग्न झालं तर त्यांचे पैशाचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। लीलाला मात्र हे लग्न करायचं नाहीये, पण जबरदस्ती रेवतीच्या जीवासाठी ती हे लग्न करणार आहे। तर लग्नाची सर्व विधी आटोपल्यानंतर गुरुजी सांगतात की आता तुम्ही सुनमुख बघू शकतात आणि एजेची आई सुनमुख बघण्यासाठी समोर आरसा ठेवते आणि लीलाच्या चेहऱ्यावरची ओढणी काढते आणि बघतात तर काय, आरशात लीला दिसते। आता हे पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे। एजेच्या सुनांचा मात्र खूप मोठा पचका होणार आहे। पण एजे लीलाला पत्नी म्हणून स्वीकारतील का आणि लीलासुद्धा त्या घरात सून म्हणून रुळू शकेल का? 3 सुनांची सासू बनून ती वागू शकेल का? हे सर्व आपल्याला पुढील भागातच बघायला मिळेल। तसेच लीला आता सगळ्यांना हेही सांगणार आहे की तिने हे लग्न जबरदस्तीने केलं आहे आणि रेवतीचा जीव धोक्यात आहे म्हणून ती हे करत आहे। पण विक्रांत खूप स्मार्टली हे सगळं खोटं ठरवणार आहे आणि लीला तिथे खोटी पडणार आहे। तर तुम्ही हे सगळं पाहण्यासाठी उत्सुक आहात का, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।